कार्यकर्ते ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सर्वात मोठी ताकद आहे। या ताकदीच्या बळावरच 2014 मध्ये राज्याच्या विधान भवनावर मनसेचा झेंडा फडकेल असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम यांनी व्यक्त केला आहे। ते अमरावतीत बोलत होते। महाराष्ट्रात शिवसेना सारख्या पक्षाला पहिला आमदार निवडून आणण्यासाठी 19 वर्ष लागली होती। मात्र मनसेचे पहिल्या 3 वर्षातच 13 आमदार निवडून आलेत। हीच आपली ताकद असल्याचं कदम म्हणाले। इतर पक्षांच्या तुलनेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्ते आहेत। या जगात तरुणच क्रांती घडवू शकतात, त्यामुळे पक्षाचं भवितव्य निश्चितच उज्ज्वल आहे। 2014च्या निवडणुकांमध्ये पक्षाला मोठं यश प्राप्त करायचं आहे। त्या दृष्टीने प्रत्येक कार्यकर्त्यांना हा ध्यास घेऊन कामाला लागावं असं आवाहनही राम कदम यांनी केलंय। बारामतीत घरोघरी शरद पवार यांचे फोटो असतील, मात्र महाराष्ट्रातील तरुणांच्या मोबाईलमध्ये राज ठाकरे यांचेच फोटो आहे असा दावाही राम कदम यांनी केलाय। म्हटलं की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसारख्या पक्षाला सुद्धा पहिला आमदार निवडून आणायला 19.5 वर्ष लागली होती, पण मनसेला पहिल्या 3 वर्षात आपले 13 आमदार निवडून आले। ही आपली ताकद। बारामतीतल्या घराघरामध्ये शरद पवारांचे फोटो असतील हे मला मान्य आहे, पण त्या प्रत्येक घरातल्या मुलाच्या मोबाईलवर कुणाचे फोटो आहेत हे कार्यकर्त्यांनीही वेळप्रसंगी सामान्य माणसांसाठी काम कसं करावं असा मंत्रही यावेळी कदम यांनी कार्यकर्त्यांना दिला। सर्वसामान्यांच्या प्रश्नाकरता अधिकारी आणि कर्मचारी ऐकत नसेल तर जागच्या जागी त्याला ठोकायचं, ह्याच धोरणाचा अवलंब करा असं आवाहनही राम कदम यांनी केलंय। बेताल वक्तव्य आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहोचवणारी विधानं करणाऱ्या अबू आझमीच्या थोबाडीत मारणारा हात माझा असला तरी त्याला मारायलाच हवं अशी प्रत्येक मराठी माणसाची भावना होती। त्यामुळेच आपण त्याच्या कानशिलाखाली आवाज काढला असंही राम कदम यांनी सांगितलं। आपल्या पक्षाची निशाणी रेल्वे इंजिन आहे। कार्यकर्त्यांनी इथून पुढच्या 2 वर्षात पहिल्या लोकसभेच्या निवडणुका लागतील, नंतर विधानसभेच्या लागतील, काम कसं करावं कुणी ऐकलं ठीक, नाही ऐकलं ठीक, परत नाही ऐकलं सांगायचं याच्या कुंडलीमध्ये राहू आणि केतू एकत्र आडवा आला, रिकामा हात घेऊन परत यायचं काय झालं पप्पू पाटील साहेब तो नाही म्हटला हो, सांगायचं पप्पू पाटील साहेब तो नाही म्हणत होता, त्याला वाटलं हा मनसेचा छोटासा खिडबडीत कार्यकर्ता आहे, काय करणार, जागच्या जागी ठोकायचं आपण काम करूया। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमरावती जिल्हा शाखेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले। या मेळाव्याला जिल्ह्यातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अरुण जोशी, यूएसएन न्यूज, अमरावती।